त्याच्या माझी माणसाला मिळाले स्थान व ते धर वज्र संघात कायस अंगी रस सत्तादिनो ठाणे हि रस्सियो श्वेतवर्णा निचरन्ति अनंत कासानं तेसं शरीरानं नाना ठाणे हि रस्सियो अजिठक्का निचरन्ति अनंतकास भूतके वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो एवं सपन रखेहि निचरन्तं दिशो दिशं अनंत आदो उदंच कायेन वाचा चित्तेन अंगिरस कायेन वाचा चित्तेन अंगिरस संघांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक दलांचा समता सैनिक दलांचा उपासक उपासिकांचा सादर करण्याचा प्रयत्न करतो कारण ही धम्म तेव्हा असो या ठिकाणी आपल्यामधील जी काही जुनी रूढी परंपरा अंधश्रद्धा काय म्हणतो विद्रोही कवी ते भूत समजून असतो अरे कान फुंकुडी मारी दुसऱ्याच गाडीत बसलो तेव्हा कृपया होण्यापेक्षा बरोबर
संग आले चला ग महिला स्वागत आले भिक्खू संघाचा भरला ग मेळा महिला मंडळ झाले गोळा भिक्खू संघाचा भरला ग मेळा महिला मंडळ झाले गोळा भीमनगरी संघ आला चला ग महिला स्वागताला नगरी संघ आला चला ग महिला स्वागताला या बुथाला चला ग महिला स्वागताला भीमनगरी संघ आला चला ग महिला स्वागताला जय भीम सर्व न्याय पाटिपन्नो भगवतो सावक संघो स्वामीजी पाटिपन्नो भगवतो सुगलाये स भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो पसाति संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि संघं नमामि। मी बनते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र नालंदा बुद्धविहार संघभूमी नागेवाडी MA MPhil नेट JRF आज या ठिकाणी काजळा या गावामध्ये शांतिवन विपश्यना केंद्र या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र म्हणजेच यशवंतराव त्यांनाच आपण भैयासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या या जयंती निमित्ताने या ठिकाणी प्रत्येक वर्षी या काजळा गावामध्ये धम्म परिषदेचं आयोजन केल्या जातं। तर या धम्म परिषदेच्या निमित्ताने लोकांमध्ये धम्माची जागृती निर्माण करण्याचं काम या गावामध्ये प्रत्येक वर्षी 12 डिसेंबर या दिवशी केल्या जातं। त्यामध्ये सर्व संबंध काजळाकर या ठिकाणी उत्स्फूर्त सहभागी होतात। काजळाकर असेल किंवा गोलापांगरी या गावातील काही श्रद्धावान उपासक उपासिका असेल असं सर्वांच्या वतीनं ही धम्म परिषद आयोजित केली जाते। या धम्म परिषदेचा मुख्य उद्देश हा आहे की जे भैयासाहेबांचं कर्तृत्व आहे त्यांची जी काम करण्याची पद्धती आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश म्हणजे या धम्म परिषदेचं आयोजन आहे। आज मला या ठिकाणी काजळा व गोलापांगरी या उपासक उपासिकांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून घोषित केलं आणि विशेष म्हणजे धम्माचं या गावामध्ये जे पाऊल पडलेलं आहे ते निश्चितच इथून पुढे धम्माची उत्तरोत्तर भरभराट हो यासाठीच या प्रत्येक वर्षी 12 डिसेंबरला भिक्खू संघ येतो, धम्म देशना देतो आणि लोकांपर्यंत बुद्ध पोहोचला पाहिजे, धम्म पोहोचला पाहिजे, संघही पोहोचला पाहिजे आणि त्यासोबतच बाबासाहेबांचं कार्य देखील पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या मुलाचं म्हणजेच भैयासाहेबांचं देखील कर्तृत्व पोहोचलं पाहिजे। हा या धम्म परिषदेचा मुख्य उद्देश असतो। एवढंच मी सांगेन। विष्णू तुकाराम खरात, राणा गोलापांगरी, तालुका जिल्हा जालना। हे जे शिवार आहे गोलापांगरी शिवारामध्ये या ठिकाणचं हे काजळा फाटा या ठिकाणी जे शांतिवन विपश्यना बुद्धविहार काजळा फाटा गोलापांगरी असं या ठिकाणी सर्व परिचित असून या ठिकाणी 2007 पासून नेहमी दरवर्षी या ठिकाणी धम्म परिषद घेतली जाते। त्या धम्म परिषदेला निमित्त असतं भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती। भैयासाहेब आंबेडकरांचा जन्म 12 डिसेंबर 1912 या दिवशी झालेला आहे। त्यांना आज 111वी जयंती आहे।
या निमित्तानं ही या ठिकाणी 2007 पासून तर आतापर्यंत आम्ही 15 या ठिकाणी धम्म परिषदा घेतलेल्या आहेत. ही 15वी धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदेचा उद्देश असा आहे की या परिसरामध्ये संपूर्ण या स्थळाला जिल्ह्याचं स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आणि संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणाहून सुद्धा बौद्ध धम्म प्रसार व्हावा हा या उद्देश या ठिकाणी ठेवून हे सगळे काम आम्ही 2007 पासून करत आहोत. आणि आजची ही 15वी परिषद होत आहे या ठिकाणी आणि